अरे नमस्कार पब्लिक, कस काय मजेत आहे ना? तुमच्या भावाचं नियोजन पाहून तुम्हाला नवलच वाटन. आपल्या घरचीच गाडी आज चकाचक धुवून धावून फॅमिली सगळं निघालोय फिरायला. फक्त लेकरांनी इथलंय ताण द्यालाय, आवरायला उशीर लागू राहिलाय. भांग पाडा का भांग मोडीत येत, पावडर लावला का पावडर मोडीत येत, गंज लावला का गंज मोडीत येत. मेवणीला खर्चून सांगितलं नैवेद्य टाकाटक मध्ये बनला पाहिजे. आणि मग काय मेवणी लागली कामाला रप 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 वाचले का मग येत होता बरं का नादच गोळा पब्लिक गोळा. तुमचा भाऊ रिबेट मध्ये सोंडाळ्यात हजर. ते झाली जत्रा पाहून भारावून गेलो रे बाबा. फोगा घ्या फोगा, पोराचा फोगा घ्यायचा कर या. सोंडाळा कमिटीचं बॅनर एकच नंबर. जत्रात गेल्यावर काय खाऊन काय नाही असं झालंय भाऊ तुमच्या भावाला. पण काही खाता नाही आलंय, जाऊ द्या. अरे काय पाऊस दम काय ना, मग काय डोकं लावा बाबा. जसं चाललंय तसं चालू दे म्हणलं. निघालो मंदिराच्या दर्शन रांगेकडे. लागाव म्हणलं नंबर लाग घ्याव टापक्यान दर्शन, म्हणजे तलवाड्याला जायला मोकळे. रिप 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 आलो दर्शन रांगेत. आणि देवाच्या गाजरांनी सुरुवात केली रांगेला. झापा झापा पावलं टाकून मंदिर गाठलं. मंदिराची भव्यता आणि दिव्यता पाहून मन अगदी भारावून गेलं. गर्दी कमी असल्यामुळं पटक्यान दर्शन घेऊन बाहेर निघलो. साडूचा नाद मिटीला. साडू म्हणत होता मला ब्लॉक मध्ये घ्या. ब्लॉग मध्ये घेतो म्हणलं, पण जात जाता देवीचं दर्शन झालंच आहे तर जात जाता गोळाचा चहा पाजा. मोठ्या भावाला आणि वडिलाला ब्लॉग मध्ये घेऊन आपण तलवाड्याच्या दिशेने निघालो. सिप 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 सिप. तलवाड्याला गेल्यानंतर पाहिला मान खालच्या देवीला म्हणून सरळ कुंडात गेलो हातपाय धुवायला. कुंडाजवळच्या मारुती आणि महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो देवीकडं मानाच्या देवीचं दर्शन घ्यायला. रूप 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 रूप. मग काय तुमच्या भावाने नारळ फोडत धापा धापा आणि निघालो मंदिराच्या दिशेने. मोठा भाऊ म्हणला अरे मला बी फोडून दे ना, काय एकटा एकटाच जातो. मग काय एका दानक्यात त्यांनी नारळ फोड आणि आम्ही निघालो मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यातलं वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न झालं. पहिलेच आपण देवीची क्लिप घेतली जोमात आणि तुमच्या भावाचे बारी पाहून हातपाय गळले बर का. पण देवीच्या वाजनाने मन प्रसन्नित झालं. नानाला म्हणलं इकडं पहा बरं नाना, तुमचा बी एक टेक घेतो. मोठ्या भावाला म्हणलं मुख्यानी मोर्चा चालत नसतो, आपल्याला देवीचा गजर करावा लागेल. आणि मग काय पेटले आमचे भाऊ. परत सगळेजण बसलो गाडीत आणि निघलो वरल्या गडाकडं, वरल्या देवीच्या मंदिराकडं. काय झाडी, काय डोंगर, काय मंदिर, एकदम प्रसन्न वातावरण. वातावरण असं का नात कुळा आणि पब्लिक खरंच गोळा. नानीला म्हणलं शूटिंग चालू आहे बरं का नानी. असं म्हणल्यावर नानी माग माग सरकायला लागली आणि गपकम पुढे निघून गेली. मंदिर जसं जवळ येत होतं तशी दर्शनाची आतुरता वाढत होती. पटपट पावलं टाकत मंदिर गाठलं आम्ही. भव्य दिव्य मंदिराचा शॉट घेतला आपण आणि बारीला लागायचा प्रयत्न चालू केला. पूजेचं साहित्य सोबत घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला. आणि अशी जरी तुम्हाला गर्दी कमी वाटत असेल, दर्शनासाठी हलक्या हाताने आपल्याला कमीत कमी 1 घंटा लागणार होता. पण हरकत नाही भावांनो, कारण आपल्या सोबत देवी भक्त आनंद व्यक्त करत होते. मंदिराच्या पायथ्याला आनंदाची ज्योत झळकत होती. तलवाडा देवीचं प्राचीन काळापासून असलेलं छोटेस प्रवेशद्वार माझ्या मनाला शांतीचं प्रतीक देत होतं. गाभाऱ्याच्या आत गेल्यानंतर देवीचं प्रसन्न रूप पाहून माझं मन प्रफुल्लित झालं. दोन्ही हात जोडून मी देवीपाशी फक्त एकच प्रार्थना केली का आम्हा सगळ्यांना सुखी ठेव. मनोभावे सगळ्यांचे दर्शन झाले. प्रत्येक देवी भक्त देवीला डोळे भरून पाहिल्याशिवाय पुढे निघत नव्हता. एवढं सगळं केल्यानंतर भूक तर लागणार. मग काय सगळे मिळून फराळीचं करायला बसली. तलवाडा देवीच्या प्रवेशद्वारासमोर सगळ्या फॅमिलीचा एकत्रित फोटो काढून आपले फॉलोअर्स भेटण्यासाठी आले होते त्यांना भेटलो. फिरता फिरता देवीच्या दर्शनासाठी आलो होतो आपण. आपल्याला फॉलोअर्स भेटले. दैठण गावातले फॉलोअर्स आहे. भरपूर प्रेम आणि भरपूर आनंद भेटला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की प्रेम द्या. नाईस डे. गुड बाय.